भोकरदन तालुक्यातील राजूर येथील ग्रामपंचायत अंतर्गत आदर्श सांसद ग्राम योजनेच्या विविध विकास कामात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी केलेल्या तक्रारीवरून जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भोकरदनच्या गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचं लेखी पत्र दिलं असून 7 दिवसात चौकशी अहवाल स्वस्पष्ट अभिप्रायासह कार्यालयाला सादर करण्याचे आदेश दिलेत। भोकरदन तालुक्यातील राजूर येथील ग्रामपंचायतीच्या अंतर्गत आदर्श संसद ग्राम योजनेच्या विविध विकास कामात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी केलेल्या तक्रारीवरून जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भोकरदनच्या गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचं लेखी पत्र दिलं असून 7 दिवसात चौकशी अहवाल स्वस्पष्ट अभिप्रायासह कार्यालयाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत। चौकशी सुरू झाल्यानं ग्रामपंचायत क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांचं लक्ष चौकशीत काय निष्पन्न होतं याकडे लागलंय। 20 कोटी 22 कोटीच्या या ठिकाणी सूचना येऊ लागल्या आणि 100 ते 125 अधिकारी सातत्याने एक महिना या ठिकाणी परिसरातली सर्व पाहणी केली आणि आदर्शमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी प्रत्यक्षात निधीचा हिसाब माझ्या पत्नींना संबंधित ग्रामसेवक यांना लेखी स्वरूपात तोंडी स्वरूपात मागितला, परंतु त्यांनी तो देण्याचा प्रयत्न केला नाही। आणि गेल्या वर्षी मग मी तक्रार केली जिल्हा परिषदेला, परंतु गल्ली ते दिल्ली त्यांचे संबंधित सरकार असल्यामुळे त्या काही सूचना आमच्या मनावर घेतल्या गेल्या नाही। आणि मी आता एक 7 ते 10 ते 12 दिवसापूर्वी जिल्हा परिषदला परत सन्माननीय शिवसाहेबांकडे तक्रार केली आणि संबंधित जे 7 मुद्दे होते ते एक तर पाणी पुरवठ्याचे असतील किंवा संबंधित स्वच्छतागृहाचे असतील किंवा बाजारवाट्याचे असतील, असे निधीचे बरेच मुद्दे त्या ठिकाणी टाकले। कारण मी रेकॉर्ड मागण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काही रेकॉर्ड दिले नाही, म्हणून मला खूप शंका आली आणि या ठिकाणी कोटी ते 1.5 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार असल्याचं मी अशी एक तक्रार जिल्हा परिषदेला दिली आणि त्यांनी तात्काळ काल या ठिकाणी त्या चौकशीचे आदेश दिले। त्या प्रति मी आज संबंधित सगळं पत्रकाराला दिल्या, आपल्याला पण दिल्यात आणि मला न्याय मिळाला नाही तर मी येणाऱ्या 15 ऑगस्टला या ठिकाणी उपोषण बसण्याची तयारी ठेवलेली आहे। त्यांनी सांगितलं की बा हातावर पैसे ठेवले, आम्ही हातावर वगैरे काही पैसे ठेवलेले नाही आहे। त्यांच्याकडं 2100 रुपयाचे पावते आम्ही घेतो, परंतु काही गरीब लोक होते त्यांच्याजवळ पैसे नव्हते, त्यांना सांगितलं बा 500 रुपये आता द्या, बाकीचे पैसे तुम्ही नंतर द्या। वट्याचं काम जे झालेलं ते कंपनीचं काम आहे, कंपनीचं काम असल्यामुळे त्याला काही ते वट्या काही पहिले दाखवून जुने घ्यायचं कामच नव्हतं। 2 कंपन्यांना आम्हाला त्याला पैसे दिलेले, एक पुण्याची कंपनी आहे आणि एक दुसरी कंपनी होती अशी। आणि सदरील हा जो पाईपलाईनचा व्यवहार जो गलत झाला म्हणते, तर पाईपलाईन जर समजा 10 फूट पाईपलाईन झाली आपली, एक समजा एक उदाहरणार्थ, आता त्याच्या पुढे जर 10 घरं आहे पुन्हा, तर त्याला आपल्याला पाईपलाईन जोडावंच लागते, आता ते काम आपल्याला करावंच लागतं। तसं आपण ते काम जोडलेलं आहे पुढं, त्याचे काही डबल पाईपलाईन दाखवून असे पैसे उचलणं हे काय आम्ही असं काही केलेलं नाही। प्रतिनिधी दीपक सोनूने NTV न्यूज मराठी, भोकरदन, जालना।